शिंदखेडा येथील पोलीस स्टेशनला आज सकाळी 11 वाजता गुढीपाडवा, रमजान ईद, जय झुलेलाल जयंती या हिंदू मुस्लिम सिंधी यांचा एकाच पाठोपाठ येत असल्यामुळे त्यानिमित्ताने पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। यावेळी डॉक्टर इंद्रिस कुरेशी, जलाल दादा यांसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले। वरपाडे रोड चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ईदगाहवर प्रथमच एक नमाज पठाण होणार असल्याची माहिती डॉक्टर इंद्रिस कुरेशी यांनी दिली आहे। यावेळी तिन्ही सण एकापाठोपाठ येत असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या पुरेशी पोलीस फौज उपलब्ध असून पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त असणार आहे। आपला सण हे सर्व शहरातील हिंदू मुस्लिम सिंधी समाजातील नागरिकांनी शांतता बाळगून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केले। यावेळी मुस्लिम बांधवसह शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांतता कमिटीसाठी गोपनीय विभागाचे अनंत पवार, दिनेश गोसावी यासह पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। प्रश्नचिन्ह न्यूज साठी यादवराव सावंत, सिंदखेडा। आज रमजान ईद निमित्त सालाबादाप्रमाणे ईद निमित्त मीटिंग ठेवण्यात आली होती। चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरा होणार आहे। ईद साजरा एकत्र होणार आहे ईदगाहमध्ये आणि 9 वाजता सर्व नमाजचा कार्यक्रम संपणार। या निमित्ताने सर्व बांधवांना, हिंदू मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात येत आहे। मुस्लिम समाजातर्फे 31 मार्च रोजी गुढीपाडवा आणि चंद्रदर्शनानुसार रमजान ईद 30 किंवा 31 तारखेला साजरी होणार आहे। तसेच 31 तारखेला झुलेलाल जयंती च्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार बंदोबस्त कामी नियुक्त करण्यात आलेले आहेत। तसेच रमजान ईद, गुढीपाडवा आणि झुलेलाल जयंतीच्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस दल व धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बांधव, हिंदू बांधवांना आणि सिंधी बांधवांना सणाच्या शुभेच्छा। धन्यवाद।